हो, ही केवढीशी होती तेव्हा, म्हणजे आमच्या दोघांसमोर तशी बऱ्यापैकी अशी एवढीशीच होती, तरी ती भयंकर त्रास द्यायची. म्हणजे एक तर तिची नखं ना पातळ होती, त्यामुळे ती बोचकारायची आम्हाला जोर जोरात. आमच्या ताकद माझ्यामध्ये जास्त होती ऑब्व्हियसली. तर लहानपणी असं कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी वगैरे अशा झाल्या ना, समजा ती चिडलीच तर ते मी तिला डिफेंड करायचो, पण तिलाच नाही करता यायचं ते, त्यामुळे ती नखं मारायची मला. अरे काय व्हायचं, आम्ही दोघं दिसायला सारखे, ही बाबांसारखी दिसायची, पण आता म्हणजे तिला त्रास व्हायचा ना या गोष्टीचा, की हे दोघं जण गोरे आहेत, घारे आहेत, मी सावळी आहे, माझे डोळे असे आहेत, माझे कुरळे केस आहेत, तुमच्या दोघांचे स्ट्रेट, असं सगळं खूप त्या गोष्टी कोणी भरवल्या होत्या मनात माहित नाही. कोणी घरात आले ना तरी अरे हे दोघं छान आहेत, गोरे घारे, असं ते असं डिवचायचे. त्यामुळे ना तिला ना कॉम्प्लेक्स आला होता, तिला आमच्या दोघांवरती राग यायचा, आमच्या दोघांवरती जेलस व्हायची. मग एकदा आईने तिला समजावलं की नाही, मग तुझं नाक बघ किती छान सरळ आहे, यांचं बघ बटाटासारखं नाक आहे दोघांचं. प्रत्येक वेळेस म्हणजे आमच्यावरती तर लहान असताना अशी परिस्थिती होती की एक वेळ आमच्यावर अशी आली होती की आमचा बिझनेस लॉस मध्ये गेला होता, त्यामुळे फायनान्शियली आम्ही खूप कठीण परिस्थितीतनं वरती येत होतो. आणि नेमकी त्यावेळेला हिच्या सिरियल्स आणि ही शाळेत शिकत असताना काम करत होती आणि पैसे कमवत होती. सो तिचा सगळा पैसा एकतर आमच्या घरातल्या प्रत्येक वस्तू आणि आमची शिक्षण, त्यानंतर त्या व्यतिरिक्त तिने बाबांना बिझनेसमध्ये जो लॉस झाला होता त्याच्यासाठी सुद्धा तिच्याकडचे पैसे दिले. सो कर्ण जसा हा उत्तम उदाहरण दिलं त्यांनी, जसं कर्णाने स्वतःच अक्षरशः काय म्हणतात त्याला सगळं दान करून टाकलं, तसं तिने तिच्या बँकेमध्ये तिचं लग्न झालं 1 रुपया सुद्धा नव्हतं. आणि आता समजा आम्ही दोघे जण जेवायला बसलोय आणि काहीतरी आम्हाला हवंय, तर आमटी हवी, भात हवाय, तर आजी म्हणजे जा उठ, त्यांच्या दोघींसाठी आणून दे, असं त्याला दादागिरी करायची. आणि तो जेव्हा जेवायला बसलेला असेल तेव्हा आमच्याकडनं त्यांनी काही मागितलं तर आजी म्हणायची की काय आहे तुझं स्वतः उठून घेता येत नाही तुला. म्हणजे इतका फरक होता. म्हणजे बाकीच्यांकडे मुलींना अशी वागणूक मिळते, बाकीच्यांकडे बऱ्याच आणि मुलांचे लाड केले जातात, आमच्याकडे उलट होतं. मी पण सुरुवातीपासून मी हिला जे काय असायचं ते तिला सांगायचं, व्हॉट एव्हर. हा जास्त मन मोकळं माझ्याकडे करतो, हिला घाबरतो थोडासा. हे जो काही चुकला विकला असला की का असं झालंय, बरं ठीक आहे, ओके, हे काहीतरी मॅनेज करूया. हिला घाबरत नाही, म्हणजे हिचं का हिला सांगायचं. सिक्रेट यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या क्षणी हिचं सगळं आईकडे असतं. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. तुम्हा सर्वांनाच माहितीये की रक्षाबंधन येते आणि त्यासाठी मी एक खास पलटण घेऊन आली आहे. आणि त्यातल्या माझ्या 2 फेवरेट आणि त्यांचे बंधू, त्यांना मी पहिल्यांदा भेटते, म्हणजे पूर्णिमा तळवळकर आणि पल्लवी वैद्य. कशा तुम्ही लोक? फर्स्ट क्लास. आल्यापासून जी धमाल सुरू आहे ती धमाल कंटिन्यू करूया. तसं तुम्हाला म्हणाले मी की रक्षाबंधन येते आणि आपण आज रक्षाबंधनचीच तयारी केली आहे, सगळा छान माहोल केलाय मी तयार. सो ओवाळणी पासून सुरुवात करूया. पल्लवी ताई थांबा. औषध केल्यानंतर गिफ्ट आहेत ते फक्त एंडला नाही तर आताच दे. बघा थोडा मोठा झाला होता. नाही बरोबर. बरोबर. जास्त मोठं नको. सांभाळत नारळ आणि जांभाळ फक्त.
ठेवते आम्ही. झालं काय करू? हा सॉरी, हे लावू की असं लावू? असं पाहिजे. मस्त आहे, मला आवडलं. मला पण आवडलं. आम्ही भेटलो की नुसते हसत असतो, काही चालत, काही लागतं, म्हणजे कशावरही असू शकतो आम्ही. त्यामुळे तुम्ही बोलत खूप मजा करू आपण, धमाले करू सेट वरती. जेव्हा मी फर्स्ट टाइम विचारलं तेव्हा. तर आता राखी बांधून झालीये, ओवाळणीचा प्रश्न येतोच. सो उत्तर पण आहे माझ्याकडे, टेन्शन घेऊ नका. का ताई, मी पहिला प्रश्न मला गिफ्ट वगैरे तुम्हाला आणायची गरज नाही. सो हे आमच्याकडून गिफ्ट आहे. सोनाली म्हणून आहे, तिने हे सगळं कस्टमाइज केलंय रेझिनचं. मला असं वाटतंय तुम्हाला आवडेल. सो तुम्हीच बघा आणि मला सांगा. हे हे कोणाचं कोणाला सांगते. सो हे सुद्धा तिने बनवलेले आहे. सोनाली. हो. ओके. इयरिंग्स. वाव. आता भांडू नका की कोणतं कोणाला हवंय. तुम्ही अरे वा, किचन आहे का? मस्त. हे एक छान आहे त्यातलं. छान आहे. हा ते पण कानातले मस्त आहेत. हो ग. ओ, तुला कुठला हवाय? तू मोठं घालतेस ना, मग हे ठेव, तुला जास्त मोठं आहे ते. क्लिप आहे. ओके, खूप सुंदर आहे. कानातले पण खूप छान केलेत. 2 वाव, व्हाईट 2 कलर्स आहेत. हा, क्लिप आहे. मस्त आहे. छान आहे. अजून एक असेल ते. हा, हे ह्याच्यात आहे. आणि इव्हन ती राखी आहे ना, रक्षाबंधन झालं तर काढून न ठेवता त्याचं सुद्धा किचन वगैरे बनवू शकतो. मस्त आहे ना? छान आहे, छान आहे, मस्तच आहे. थँक्यू. ह्यात ठेवून देऊया. हो, तुम्हाला आवडलं? येस, मस्त आहे. माझ्यासाठी ऍक्च्युली किचनच आहे. किचन आहे तुमच्यासाठी. मुलांना काय घ्यायचा खरंच प्रश्न पडतो. हे मी साईडला ठेवते, जाते मी आठवणी. सो आपण आता गप्पा मारायला सुरुवात करूया. पहिल्यांदा असं माहिती नाही लोकांना की तुम्ही दोघी बहिणी आहात. हे सरप्राईज आहे आणि त्यात त्यांना भाऊ सुद्धा आहे, बिकॉज हे सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतात. दादांचं सोशल मीडिया मी चेक केलं काल, माझा खरंच पचका झाला, कारण मी चेक करत होती काहीच नाही. आणि फोटो सापडतात, फोटोसाठी मी शेवटी मग मेसेज केला. असं सरप्राईज द्यायचं असतं एखाद्याला की छान असं वाटेल, पण नाही मला ते सक्सेसफुल. ठीक आहे, मला तुमच्या लहानपणीचे किस्से ऐकायचे, आणि मोठं कोण, छोटं कोण आणि मधलं कोण, हे सुद्धा तुम्ही स्वतःच सांगा. मी सगळ्यात मोठी, हा 2 नंबर आणि ही 3 नंबर. ओके. आमच्या तिघात 2-2 वर्षाचं अंतर आहे. ओके. दादांना विचारायचं, मधल्यामध्ये अडकायला कधी झालं होतं का? मधल्यामध्ये बऱ्याच वेळा असे, म्हणजे लहानपणापासून तेच व्हायचं नेहमी. आणि मस्ती केली. आता मगाशी तुम्ही मला पल्लवी ते जरा जास्तच त्रास द्यायच्या. त्याचा काय किस्सा होता तो? कोणाला नाही करत. हो, ही केवढीशी होती तेव्हा, म्हणजे आमच्या दोघांसमोर तशी बऱ्यापैकी अशी एवढीशीच होती, तरी ती भयंकर त्रास द्यायची. एक तर तिची नखं ना पातळ होती, त्यामुळे ती बोचकारायची आम्हाला जोर जोरात. आमच्या ताकद माझ्यामध्ये जास्त होती ऑब्व्हियसली. तर लहानपणी असं कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी वगैरे अशा झाल्या ना, समजा ती चिडलीच तर ते मी तिला डिफेंड करायचो, पण तिला नाही करता यायचं ते, त्यामुळे ती नखं मारायची मला. आणि एवढी समजा असं पकड हात माझे आणि त्यांनी हात असे पकडले, अशी नखं लावत, आणि तेही नाही जमलं ना तर मग चावायची ती. कितीदा तरी चावली आहे ती. म्हणजे मी दोघांनी खूप छळलंय. आणि तिने असं हे असतं ना, मूठ वळायची, आणि हे आहे ना, हे इथे मध्ये हाडावर मारायचं बरोबर. असं हे मी ह्याच्याकडनं शिकले. शाळेमध्ये कवटे मारतो ना आपण, तर तोच प्रकार डोक्यात मारायचं ना असं करून. बापरे, मला पहिल्यांदा लहान बहीण मारते मोठ्या भावाला. बापरे. अरे आम्ही दोघेही घाबरतो तिला. आमच्या दोघांमध्ये जास्त भांडण कारण ही आमच्यात म्हणजे बरोबर फार कमी असायची. आणि ही 8वीत होती तेव्हापासून कामाला शूटिंग करायची, आणि आई सतत तिच्या बरोबर, कारण लहान असल्यामुळे कोणीतरी बरोबर असायला पाहिजे म्हणून आई सतत तिच्यावर असायची. आणि आम्ही दोघं घरात घर सांभाळायचो आणि मस्ती पण करायचो. कितीतरी वेळा असं झालेलं आहे की आम्ही मधल्या पॅसेजमध्ये क्रिकेट खेळतोय
आणि प्लास्टिकचे कागदाचे बॉल बनवून ते आमटीत भाजीत पडलेत आणि ते आम्ही कोणालाही न सांगता एक्झाम पॅड असेल ना बॅट आणि कागदाचा गोळा करायचा, सगळं सेलोटेप पूर्ण लावून कडक बॉल बनवायचा आणि त्यांनी क्रिकेट खेळायचं. खूप बॉल इकडे जा तिकडे जा, आमटीत पड भाजीत पड. हे मला पण माहित नव्हतं. नाही, हे आईला पण माहिती नाही. कारण आई एवढा भाग असा काही वाटलं की कचरा पडला असेल तर तेवढं काढायचं. आणि हे झालंय तुम्ही. बापरे, खूप पराक्रम गाजवलेत. ताई ऍक्टिंग मध्ये लहानपणापासून आहे, तर तुम्हाला अशी इच्छा झाली नाही का की ऍक्टिंग मध्ये? नाहीच, तुम्हाला नाही झाली का ऍक्टिंग मध्ये? असं लहानपणी असं काही एवढं इच्छा नव्हती, पण कॉलेज नंतर असं मला वाटलं की थोडं मी पण फोकस करायला हवं होतं. पण म्हणजे माझं क्षेत्रच वेगळ्या ठिकाणी गेलं, त्यामुळे ते जे होतं ते राहून गेलं माझं हे करायचं. तुम्ही आता काय करता? मी आता आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, म्हणजे बँकिंग मध्ये मी आता आयटी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. ऍक्टिंग असं ट्राय पण नाही केलं कधी? कसं बहिणी करतायत, छान वाटते, स्क्रीनवर दिसतायत किंवा नाटकामध्ये काम करतायत? तर नाही, ट्राय कधीच नाही. म्हणजे कॅमेरा फेस एकदाच केला होता खूप आधी, त्याच्यानंतर कधीच नाही. शशिकांत देशपांडे नावाचे एक डिरेक्टर आणि प्रोड्युसर होते, त्यांच्याबरोबर मी खूप काम केलंय. तर ते खूप आमचं फ्रेंडली नातं झालं होतं, खूप घरेलू नातं झालं होतं. आणि तेव्हा ते म्हणाले होते चला एक ट्राय करूया ह्याचं. असं करून एक ऑडिशन घेतली होती त्यांनी, ती तेवढीच, म्हणजे अजून काही नाही. पण तो काय होतं, कधीच आयुष्यात कॅमेरा फेस केल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा आपण कॅमेरा फेस करतो असं वाटतं मागे बसून एवढं काय सोपं आहे, असं नसतं ते. मग कॅमेरा समोर गेल्यानंतर ती ततपप होतं जे. त्यामुळे तो म्हणाल नको, आपण लांब राहिलेलं बरं. पण मिमिक्री येते ना तुम्हाला? मला ती मिमिक्री ऐकायची. मी ना कालपासून ठरवलेलं की आल्याला पहिलं मिमिक्री करायला लावणार. कोणाची मिमिक्री येते तुम्हाला? हे कुठून कळलं तुम्हाला? सांगितलं नाहीये कोणी, मी पण नाही सांगितलं. मी माझं शोधलंय. मिमिक्री म्हणजे 1-2 ऍक्टर्स जमतं म्हणजे ट्राय केलं, ट्राय करतो, असंच घरी करत असतो मी टाइमपास. कोणाचं करता तुम्ही? सनी देओलचं येतं मला. तरी पण ऑगी अँड द कॉकरोच माहिती ना? त्याच्यामधले आहेत काही डायलॉग. मला आवडती कार्टून आहे माझी ती. तर त्याच्यामध्ये ऑगी आणि म्हणजे ऑगी जिथे यायला नाही पाहिजे तिकडे ऑगी जातो आणि तिकडे ऑलरेडी जॅक असतो. जॅक म्हणजे सनी देओलने त्याचा आवाज काढलाय. अच्छा, हो का? हे पण मला माहित नाहीये. मी कार्टून सारखा सनी देओलने आवाज नाही काढला. कळलं. मिमिक्री सनी देओलचं हे. आणि ऑगी जो आहे तो शाहरुख खानचा आवाज येतात. तर ऑगी आतमध्ये येतो आणि जॅक त्याला विचारतो की ऑगी तुम यहाँ पे क्या कर रहे हो? भैया मुझे ऑली ने फोन किया था भैया, इसलिए मैं यहाँ पे आया हूँ. असं थोडं चालू असतं. छान करता तुम्ही हे. आणि गुरखा कॉन्फिडेंटली केलं ना. गुरख्याचं तर काय कोणी पण करू शकतो. गुरखा आया तो मेरे को मार गया. धाकटा आमची मिहिरा ना, ह्याची धाकटी मुलगी, ती जाम हसत असते कारण तिचं एंटरटेनमेंट आज करतोय अशा पद्धतीचं. मगाशी तुम्ही बोललात की आम्ही तिघं एकत्र आलो की खूप धमाल करतो, खूप हसतो वगैरे. तर लहानपणापासून सेम बॉन्ड आहे की मोठं होत गेल्यावर चेंजेस झाले तुमच्यामध्ये? चेंजेस झाले परिस्थिती. आणि नाही भांडणं कम्प्लीट बंद. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर आय थिंक भांडणं बंद झाली नाही का? मला वाटतं 8वी पासून जरा कळायला लागल्यापासून आलो ना आम्ही, तेव्हापासून थोडं भांडणं बंद झाली. 10वी नंतरच बेसिकली. अरे काय व्हायचं, आम्ही दोघं दिसायला सारखे, ही बाबांसारखी दिसायची. पण आता म्हणजे तिला त्रास व्हायचा ना या गोष्टीचा की हे दोघं जण गोरे आहेत, घारे आहेत, मी सावळी आहे, माझे डोळे असे आहेत, माझे कुरळे केस आहेत, तुमच्या दोघांचे स्ट्रेट, असं सगळं खूप त्या गोष्टी कोणी भरवल्या होत्या मनात माहित नाही. कोणी घरात आले ना तरी अरे हे दोघं छान आहेत, गोरे गारे, असं ते असं डिवचायचे. त्यामुळे ना तिला ना कॉम्प्लेक्स आला होता. तिला आमच्या दोघांवरती राग यायचा, आमच्या दोघांवरती जेलस व्हायची. मग एकदा आईने तिला समजावलं की नाही, मग तुझं नाक बघ किती छान सरळ आहे, यांचं बघ बटाटा सारखं नाक आहे दोघांचं.
मग तिचे केस तरी तुझे कुरळे कुरळे कसे छान दिसतात केस, बघ त्यांचे कसे घाणेरडे दिसतात. असं म्हणजे ते 2 जण जाडे, तू कशी छान बारीक आहेस, असं काय 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 सांगून तिला आईनी मनवलं. आणि मग त्याच्यानंतर ती एज मध्ये ना एक वेगळा एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स सगळ्यांमध्येच असतो की पुढे जाऊन आपलं व्यवस्थित होईल की नाही ही भीती, किंवा असं कोणी आपल्याकडे विचारतच नाही आपल्याला, आपण चांगलेच दिसत नाही, किंवा एक कॉम्प्लेक्स असतो तो खूप. ते वय ते असतं 12 ते 15-17 पर्यंत ते वय असतं. त्या एज मध्ये जर प्रॉपर सांगणारं कोणी मिळालं ना आपल्याला, आपल्या नातेवाईकांपैकी जवळची व्यक्ती कोणी असेल तर खूप हेल्प होते आपल्याला, नाहीतर आपण डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो त्या एज मध्ये. पण ते माझ्या बाबतीत नाही झालं आणि मला बाबांनी आणि आईनी दोघांनी इतकं प्रोत्साहन दिलं आणि पुढे येण्यासाठी कॉन्फिडन्स माझ्यामध्ये खूप बूस्ट केलं. आम्ही 3 जण जे आमचा स्वभाव आहे, जे आम्ही आमचं अपब्रिंगिंग आहे, ते टोटली क्रेडिट गोज टू माझे आई बाबा आणि आमची आजी. पण शिस्त लावणं आजीचं काम, बाकी आई बाबांनी खूप चांगल्या पद्धतीने वाढवलं आम्हाला. मी असं ऐकलं की तुम्हाला बाबा आणि आईचा खूप सपोर्ट होता आणि त्यांच्या बाबांकडूनच आय गेस तुम्हाला ते मिळत गेलं, किंवा ते वंश परंपरांगत नाटकाचं किंवा ऍक्टिंगचं भरत गेलं. पण सुरुवात कशी झाली होती? माझी सुरुवात अशी झाली की माझे बाबा आधी मुळात भोसला मिलिटरी स्कूलमध्ये होते, हॉस्टेलमध्ये, आणि तिथे ते नाटकं लिहायचे, डिरेक्ट करायचे, कामही करायचे, आणि दरवर्षी या तिन्हीसाठी त्यांना अवॉर्ड मिळाले. 2 पोती भरून त्यांचे अवॉर्ड घरात आहेत. स्पोर्ट्स मध्ये पण होते. हा, ऑलराऊंडरच होते ऍक्च्युली स्पोर्ट्स मध्ये पण सगळ्याच्यात कॅप्टन होते आणि त्यात पण त्यांना खूप अवॉर्ड्स मिळाले. आणि या सगळ्यात कसं व्हायचं, पूर्वीच्या काळी आई वडिलांनी जे सांगितलं तेच करायला लागायचं. त्यामुळे ही त्यांची इच्छा मारली गेली होती. त्या माझे आजोबा होते, आमचा प्रिंटिंग प्रेस होता, त्या आधी मिलिटरीमध्ये कॅप्टन होते माझे आजोबा. तर त्यानंतर त्यांनी काहीतरी ते सोडून त्यांनी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस सुरू केला. तर ते म्हणाले आजोबा की नाही, तू प्रिंटिंग प्रेसच माझ्या मागे तूच चालवायला पाहिजेस वगैरे. त्यामुळे त्यांना करिअर नाही करू दिलं बाबा आजोबांनी. सो ते त्यांनी त्यांचं करिअर आमच्या कर्वे पूर्ण करून घेतलं. सो ते आम्हाला मला डान्स शिकवला, मला गाण्याचं हे होता, आवड होती, पण मी काही गाणं शिकले नाही, कारण मला ते नंतर मग शूट मध्ये ते जमलं नाही. पण त्यांची इच्छा त्यांनी आमच्या कर्वे पूर्ण करून घेतली. किती छान आहे ना, आई आणि बाबा दोघे सपोर्ट करतात, त्यामुळे आपण आपलं करिअर पूर्ण कम्प्लीट करू शकतो. आता इतकी वर्ष तुम्हाला झाली या इंडस्ट्रीमध्ये, दादा पण त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये छान रमले. पण लहानपणी मला खरंच किस्से ऐकायचे, ते तुमचे ते मारता वगैरे सगळंच ऐकायचे, तुम्ही जी मजा केली ती सगळी ऐकायचे. कारण मुळात ना बहिणी आहात आणि तुम्हाला एक भाऊ आहे हेच कोणाला माहिती नाही. आता हे जर कळतंय तर त्यांना क्युरिओसिटी लागेल की बापरे ह्यांचं बालपण कसं होतं. मग कसं होतं तुमचं बालपण? मध्ये घुसायचं ते सांगू शकतो. म्हणजे हिला ना सहनच व्हायचं नाही. म्हणजे मी आईच्या बाजूला झोपायचो, मग ही तिकडे आईच्या त्या साईडला झोपायची. मग हिचा प्रॉब्लेम, नेहमी मध्ये येऊन झोपायची. मग आम्हाला दोघांनाही बाजूला करून ही मध्ये यायची, आणि आम्ही दोघांनी आईच्या जवळ यायचंच नाही. फक्त ती तिची आई फक्त तिची, आमच्या दोघांची नाही. मग तेव्हापासून आम्ही लांब लांब झोपायला लागलो. मग आता ती सवयच झाली ना वेगळं वेगळं झोपायची. मग आमची सवयच गेली, ही खूप मोठी होईपर्यंत आई बरोबर झोपायची. ही तर एवढी समजूतदार होती की जाऊ दे, ती लहान आहे ना आई, तू तिलाच घे. म्हणजे ती लहानपण तेवढी समजूतदार होती. तुमचे स्वभाव कसे एकमेकांचे सांगा, म्हणजे तुम्ही यांचे सांगा, ताई यांचे सांगतील, तुम्ही त्यांचे सांगा, असे आपण स्वभाव एकमेकांचे सांगूया. कोण सांगेल पहिला स्वभाव? स्वभाव म्हणजे ना, म्हणजे दानशूर, एकदम दानशूर. इतकी दानशूर ना, आता म्हणजे करण्यासारखीच ऑलमोस्ट ऍक्च्युअली. आणि खूप काय म्हणतात, सोबर स्वभाव, एकदम मदत करणारी आहे सगळ्यांना, आणि जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा ते उभी राहणारी. प्रत्येक वेळेस. म्हणजे आमच्यावरती तर लहान असताना अशी परिस्थिती होती की एक वेळ आमच्यावर अशी आली होती की आमचा बिझनेस लॉस मध्ये गेला होता. त्यामुळे फायनान्शियली आम्ही खूप कठीण परिस्थितीतनं वरती येत होतो. आणि नेमकी त्यावेळेला हिच्या सिरियल्स आणि ही शाळेत शिकत असताना काम करत होती आणि पैसे कमवत होती. सो तिचा सगळा पैसा एकतर आमच्या घरातल्या प्रत्येक वस्तू आणि आमची शिक्षण, त्यानंतर त्या व्यतिरिक्त तिने बाबांना बिझनेसमध्ये जो लॉस झाला होता त्याच्यासाठी सुद्धा तिच्याकडचे पैसे दिले. सो कर्ण जसा हा उत्तम उदाहरण दिलं त्यांनी, जसं कर्णाने स्वतःच अक्षरशः काय म्हणतात त्याला, सगळं दान करून टाकलं, तसं तिने तिच्या बँकेमध्ये तिचं लग्न झालं 1 रुपया सुद्धा नव्हतं. बापरे, हे माहिती होतं पण हे इंटरनल एवढं माहिती नव्हतं.
आणि रात्री जागून पत्ते खेळणं की मजा मजा तिला आवडतं. म्हणजे तशी अशी मजा 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 हे करायचो. आणि हिच्या अशा स्वभावामुळे ना हिचे नेटवर्क खूप वाढले. म्हणजे खूप लोकांना आवडायला लागली. फॅमिलीमध्ये पण एवढं असं घट्ट पकडून ठेवलं होतं ना. मला एकच मला घरात अक्का म्हणतात. हा, कारण मी सगळ्यात मोठी, अख्ख्या कुटुंबात सगळ्यात मोठी मी. म्हणजे माझ्या बाबांचे भावंड जे आहेत चुलत पिलत सगळ्यामध्ये सगळ्यांच्या मुलांमध्ये मी मोठी, त्यामुळे घरात सगळेच अक्का म्हणायचे मला. अक्का म्हणजे मोठी बहीण. हो, माझी आजी कर्नाटकची होती ना आमची. अच्छा. त्याच्यामुळे ते अक्का अण्णा हे सगळे आम्ही तिने सुरुवात केली. म्हणजे ही मोठी महिला अक्का म्हणायचं. ओके, म्हणजे ते ताई किंवा असं अक्का बोला तुम्ही. झालं बोलू ताई तुम्ही यांच्याबद्दल लिस्ट आहे की म्हणजे तिच्याचकडनं सगळं शिकलो ना आम्ही. आता इंडस्ट्रीत मी कधीच काम केलं नव्हतं, तर हिच्यामुळे मला रेफरन्सेस मिळाले, ओळखी हिच्याचमुळे झाल्या. ती ज्या डिरेक्टरकडे काम करत होती त्यांच्याकडे आम्ही हिच्याबरोबर गेले होते, तेव्हा मला संधी मिळाली पहिल्यांदा काम करण्याची. तेव्हा बाबांनी पुढे मला प्रोत्साहन दिलं, नाही तू कर. माझ्यात जो कॉन्फिडन्स नव्हता तो त्यांनी डेव्हलप केला, पण सगळं हिच्यामुळेच. म्हणजे हिच्या पाठोपाठ मी तयार झाले. म्हणजे आतापर्यंतच्या अनेक गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी मला सांगता येणार नाहीत, पण तिला बघून बघून मी खूप शिकले. कारण माझा स्वभाव पण मी जसा आधी सांगितलं की खूप मारामारी करत होते, खूप कॉम्प्लेक्स होता किंवा इन्सिक्युरिटी होती. तर आईनी आणि हिने या दोघींनी मिळून मला चेंज केलं माझा स्वभाव. सो आता माझा स्वभाव साधारण हिच्यासारखा आहे, तरी मी प्रॅक्टिकल आहेच. हिच्यासारखी दुसऱ्यांचा विचार करणारी, खूप विचार करणारी मी नाहीये. माझा थोडा प्रॅक्टिकल स्वभाव आहे. तर तसं ते एक तिच्याकडनं खूप मी शिकले. सो मी साधारण खरं तर एक तुझं लुकचं पण जे आहे ना ते पण तिला द्यायला पाहिजे. खरं कारण तुझं लुक माहिती ना कसा होता. हो, मी म्हणजे बॅटरी लेन्सेस वगैरे ते तिचं तिनेच केलं. लेन्सेस नाही म्हणते, लेन्स लावल्यानंतर कळत नाही ना बॅटरी. बॅटरी मध्ये चष्मा स्टाईल चष्मा तुझा तो तू घालायची, मग केस एकदम चप्पल तेल लावून. ते तिने तिचं डेव्हलप केलं स्वतःच. डॉक्टरने सांगितलं म्हणूनच चष्माचं लेन्स मध्ये कन्व्हर्जन झालं माझं. ते म्हणजे नंबर होता ना मला. माझा एक चुलत भाऊ घरी आलेला खेळायला, तर डोळ्यात काठी गेली होती. त्यामुळे ऍक्सिडेंटली माझा डोळा डॅमेज झाला आणि मग एका डोळ्याचा दुसऱ्या डोळ्यावर प्रेशर येऊन नंबर वाढत गेला. कारण जशी वाढ होते शरीराची तसा नंबर पण वाढतो. त्यामुळे मी 3री पासून जे 10वी 8वी पर्यंत असं नाही, 6वी पर्यंत. 6वीत गेलीस चष्म्याचं करायला. 6वी का 7वीत? 4थीत गेले होते. 4थीतच गेली होती. मग तेव्हा मग 8वी पर्यंत मी चष्मा वापरत होते. मग शेवटी डॉक्टर म्हणाले की लेन्स लावा. लेन्स मी बुबुळाचं आणि ह्याचं अंतर जरा कमी असतं, चष्म्याचं जेवढं डोळ्यांचं अंतर असतं त्याच्यापेक्षा कमी असतं, सो तो वाढ जरा कंट्रोलमध्ये राहील. म्हणून मग मी 8वी पासून लेन्सेस वापरायला लागले. सो त्याच्यामुळे पण एक फरक पडला माझ्या पर्सनॅलिटीमध्ये, की एक कॉन्फिडन्स आला, चष्मा गेला ना एक, लेन्स वापरायला लागले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केसांचं. ते तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर इथे तिथे बघितलं ते होतच. सगळेच जण आधी असे असतात. पण शाळेत कसं तेल लावून आणि वेण्या, 2 वेण्या. मग कॉलेजमध्ये गेल्यावर थोडंसं फरक आपण स्वतःला बिल्ड करतो. पण हे खूप आहे ताई म्हणजे बोलण्यासारखं. मला असं वाटतं फक्त पौर्णिमा ताई तळवळकर भावे, पहिली भावे. 1 तासाचा पॉडकास्ट होईल. आणि हिचं सांगायचं झालं तर आधी ती खूप आत राहायची, अशी म्हणजे रिझर्व राहायची, खूप बोलायची नाही कोणाशी फार असते. नाही तिला आता समजा नवीन शूट सुरू झालं तर तिथे ती आधी ऑब्झर्व करते सगळ्यांना, की काय कोण कसे आहेत, कोणाशी काय पद्धतीने बोलायला हवंय, हे सगळं ऑब्झर्व करून मग ती बोलते. तर माझं काही नाही, समोर दिसला रस्त्यातनं जाणारा एखाद्या बाई आणि ओळखीचं नसलं आणि हॅलो हाय जरी केलं त्याने, तुम्हाला बघितलं वगैरे, तर मी गप्पा मारायला लागते. मला काही लागत नाही त्याच्यासाठी. गप्पा मारायला लागू शकते, माझं सगळं थँक्यू. आणि मला आठवतंय, पण जोपर्यंत समोरचा प्रश्न विचारत नाही तोपर्यंत मी उत्तर नाही देणार. स्वतःहून असं मी काही असं परक्या माणसांची मी गप्पा मारू शकत. आईचं उतरलंय. माझी आई तशीच आहे. आमच्या साधारण सेम आहे. आम्ही जेव्हा सेटवर होतो ना, पहिल्यांदा भेटलेलो,
मला माहितीये ह्या ऍक्ट्रेस आहेत, सिनियर ऍक्ट्रेस आहेत वगैरे, मी आपली शांत बसलीये. हे तू कधी आलीस, तू आलीयस, तू आहेस सेट? म्हणलं थांबा जरा, मला अडॉप्ट करू दे की तुम्ही बोलताय पहिलं. असं होतं त्यांचं काहीसं. अजून काय आहेत फलुद्याबद्दल? ती प्रचंड म्हणजे काय म्हणतात त्याला, प्लॅनिंग असतं तिचं प्रचंड. वेळ आमचं तसं नाहीये वेळेच्या बाबतीत. ठीक आहे जाऊ दे ना, झाला 9शी, त्यांना सॉरी म्हणूया, असं काहीतरी माझं होऊन जातं. पण हिचं अजिबातच नसते. खूप वेळेच्या आधी येते ती. टाइम टू टाइम सगळं पाळते. ती तिच्या शरीराकडे खूप लक्ष देते. म्हणजे जरा काही वजन, प्लॅनिंग खूप चांगलं आहे तिचं. वजन थोडंसं वाढलेलं वाटलं की लगेच डाएट सुरू करायचं, हे सगळं ती करते. ह्याचं क्रेडिट जातं कविताला, कविता लाड. हो, कविता फॉलो केलं, कारण आम्ही 4 दिवस सासूचं मध्ये एकत्र काम केलं होतं. तिची पद्धत आहे तशी की जरा वजन वाढलेलं दिसलं की लगेच डाएट करायचं. मला असं तिच्याकडे बघून नेहमी वाटायचं की असं काहीतरी हवं. हा, दिसलं की खायचं. माझं बिर्याणी आणि कोक. आणि प्लॅनिंग म्हणजे पैशाचं प्लॅनिंग पण फार तिचं उत्तम आहे. साठवायची पद्धत आणि जास्त खर्च करायचा नाही, लिमिटेड खर्च करायचा योग्य ठिकाणी. हा, मी करते खर्च, पण जिथे गरज नाही तिथे मी हात राखते. तसं माझं नाही, यायचंही नाही. आहेत पैसे, चला हे घ्यायचं घेऊन टाकूया, विचार नाही करायचा, उद्या बघूया. म्हणजे काय होतं आपलं ह्या इंडस्ट्रीमध्ये ना, मी आता आपल्या दिग्गजांचा अनुभव घेऊन, की आपल्या खूप सिनियर आर्टिस्ट आहेत की ज्यांची परिस्थिती ना आता लोकांकडनं त्यांना गरज पडते पैसे मागायची, अशी परिस्थिती आली. तर मला असं वाटतं कलाकारांनी सेव्हिंग हे केलंच पाहिजे, कारण आज काम असतं, उद्या नसतं. या इंडस्ट्रीची गॅरंटी नाही ना. सांगते की मला कुठलंच टेन्शन नव्हतं की मी जवळपास वर्षभर घरी होते, म्हणजे 6 महिने थोडं असं काम केलं, पण मला कसलंच टेन्शन नव्हतं की मी पुढचं 1 वर्ष आरामात काढू शकते. त्याच्यामुळे मला ती भीती नव्हती की आता काय सेव्हिंग्स होते म्हणून. तेच असतं ना की आपण आज सेव्हिंग केलं की ते आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी तरी आपण निश्चिंत असतो. मी त्या टेन्शन मध्ये आपण काम नाही शोधत. आपल्याकडे आहेत पैसे, आपण 1-2-3 वर्ष काढू शकतो, मग त्या 2 वर्षात आपल्याला नक्की दुसरं काम मिळू शकतं. आणि अशी परिस्थिती प्रत्येक कलाकाराची असलीच पाहिजे. आणि आता सुद्धा मी होणार सून करत असताना रोहिणी मावशीकडनं हे शिकले. ती नेहमी सांगायची की आपल्याला एक अमुक अमाऊंट जी मिळते, पेमेंट आपलं मिळतं, त्याच्यातनं 10% आधी सेव्ह करायचे. 10 to 20% तुमच्या हिशोबाने. आणि मग त्याच्यातनं उरलेल्या ह्याच्यातनं तुम्ही तुमचा घर खर्च, बाकीचे खर्च जे आहेत ते मायनस करायचे. आणि मग जे उरतील ना, त्याच्यात मग तुम्ही प्लॅनिंग करायचं, मी काय मजा करू शकते. बापरे. सो हे मी तिच्याकडनं शिकले आणि मी ते फॉलो केलंय. मी गेली 10 वर्ष मी ते फॉलो करते. त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. त्यातली गोष्ट आहे नवीन. त्याच्यातली अजून एक गोष्ट अशी आहे की आपण 12 तास दिलेत ना शूटिंगला, 12 तास पूर्ण 12 तास आपण तिथे शूट करतोय. मला सकाळी एक सीन दिला, मग रात्री एक सीन दिला, मग मध्ये मला काय एवढा वेळ का बसवताय, असं का करताय, हे नाही करायचं. तुम्ही 12 तासाचे पैसे घेताना गपचूप बसायचं. 12 तास झाले की मग नाही सीन वाढवायचे मात्र. ते मेन आहे. ते मेन आहे की मग हे एक आपल्यालाच डोक्याला शांती की बाबा आहोत आपण इथे 12 तास आहोत, आपली वेळ आपण इथे दिलेली आहे. आणि आपण सिन्सिअरली काम केलं ना, वेळेत आलो, काही कटकट न करता थांबलो, की त्यांनाही असं वाटतं की नाही ह्यांना उगाच बोलवून बसून ठेवण्यात पण काही बरोबर वाटतं, की मग ते पण आपल्याला कॉपरेट करतात आणि व्यवस्थित वागतात आपल्याशी. हे तुमच्यासोबत आलेलं असेल असं वाटते, कारण मी ऐकले ह्या गोष्टी की जास्त कटकट न करता जर काम केलं तर ते स्वतःच बोलतात की जा बाबा तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि तुमचं काम करून निघून जा. सगळे आणि नीट चांगले असले नाही की आपलं सगळी कामं नीट होतात. बरोबर. आपणच आगाऊपणा केला किंवा आडमुठेपणा केला तर आपली कामं नाही होत. मग समोरचा पण तसाच वागतो ना, असं होतं ते. पल्लवी ताई, आता दादांबद्दल बोला. बद्दल ऍक्च्युली हा शाळेत असताना फारच मस्तीखोर होता. म्हणजे शाळेत असताना आता सुद्धा आहे. म्हणजे आणि एक आमचं सांगण्यासारखं काय माहितीये, आमचं तिघांचंही, की मे बी हे सगळ्याच भावंडांचं असू शकतं, पण आमचं तिघांचं असं आहे की आम्हाला डोळ्यातनच कळतं आम्हाला काय बोलायचं. हे मात्र खरं आहे. खरंच आहे. म्हणजे नेक्स्ट आमचं तिघांचं बॉन्डिंग खूप छान आहे. टचवूड. म्हणजे आता समजा आई काहीतरी बोलत असेल ना आमची, आणि एवढं त्याला काय म्हणायचं आणि मला काय म्हणायचं, आणि आम्ही हसायला लागतो. समोरच्या माणसाला काय म्हणजे त्याचं बोलणं झाल्यानंतर आम्हाला काय वाटतं ना,
ते आम्हाला बोलून काही हे नाही गरजच नाही पडत नुसतं इशाऱ्यामध्ये आम्ही आम्हाला कळतं. हे छान आहे. हिच्यापेक्षा ना आम्ही दोघं शाळेतला प्रवास आमचा एकत्र व्हायचा. स्कूल बस किंवा 7वी नंतर आम्ही BST ने प्रवास करायचो. तर त्यावेळेचा एकाच बसने आम्ही दोघं जायचो. तर जेव्हा स्कूल बस लावली होती ना त्यावेळेला सीट अडवायचं काम ह्याचं खिडकीतनं. शाळा सुटली की पहिल्यांदा ती धावत सुटायचं खाली, कारण सीट अडवायचे कोणाला, ह्या दोघींसाठी. आणि माझे 2 मित्र आहेत, एक सिद्धार्थ म्हणून आहे, सिद्धार्थ दामले, आणि सिद्धार्थ दामले म्हणजे सुरभी भावेचा नवरा. हा, ते आम्ही स्कूलमेट्स आहोत सगळे. आणि अजून होती विद्या होती, अजून बरेच होते असे. सगळ्यांसाठी मी जागा अडवायची जाऊन. आणि हा ड्रॉइंग मी कसं बॉटल असं काय टाकायचं आणि पटकन घुसायचा. एका सीटवर एक पाय, दुसऱ्या सीटवर एक पाय, आणि तिसऱ्या सीटवरती हात ठेवायचा. बापरे. सगळं एकेका सीटवरती ड्रॉइंग बुक, वॉटर बॉटल, हात पाय असं सगळं करून सगळ्या सीट अडवायचा आणि आम्ही अगदी आरामात नंतर येऊन बापरे, खूपच मजा केली आहे. लहानपणी असं हेवी होतं ना, म्हणजे त्यामुळे लहानपणी आता पण ते तो बराच बारीक बल्की होता, तरी खूप बारीक झालाय. हो, सगळ्यांनी वजन कमी करायचं ठरवलंय. हो. डॉन, त्या काळचे डॉन. अजून काही आहे का? ट्युशनला पण आम्ही एकत्र जायचो, तर तिथे सुद्धा टिंगल टावळी मस्ती वगैरे चालूच असायची. आम्ही शाळा सुटल्यानंतर आम्ही शारदाश्रमला जायचो ट्युशनला. तो एक तर तो खूप गरीब गाय आहे, म्हणजे आमच्या दोघींपेक्षाही तो गरीब गाय आहे. मी परवडले इतका तो गरीब आहे. तर आजीचा म्हणजे माझ्या बाबांची आई ही प्रचंड लाडकी आणि हा दोडका, आणि ही मी मध्ये. साधारण मुलं आवडतात ना मुलगे, कारण का मी आजी सारखी दिसते म्हणून तिला माझ्याबद्दल थोडस असं एक सॉफ्ट कॉर्नर. आणि तिला ती गोरी नाही, ती तिच्यासारखी नाही, आणि आम्ही दोघी. अच्छा, बरोबर. म्हणजे आता बॉर्डरची होती ना ती, आणि त्याचा लुक पण बघायला गेलं साऊथ इंडियन टाईपच आहे त्यामुळे. आणि आता समजा आम्ही दोघी जण जेवायला बसलोय आणि काहीतरी आम्हाला हवंय, चला आमटी हवी, भात हवाय, तर आजी म्हणजे जा उठ, त्यांच्या दोघींसाठी आणून दे, असं त्याला दादागिरी करायची. आणि तो जेव्हा जेवायला बसलेला असेल तेव्हा आमच्याकडनं त्यांनी काही मागितलं तर आजी म्हणायची की काय आहे तुझं स्वतः उठून घेता येत नाही तुला. म्हणजे इतका फरक होता. म्हणजे बाकीच्यांकडे मुलींना अशी वागणूक मिळते, बाकीच्यांकडे बऱ्याच आणि मुलांचे लाड केले जातात. आमच्याकडे उलट होतं. किती अत्याचार सहन केले. पण तसा अत्याचार नसते, तर तेवढ्या पुरतच होतं ऍक्च्युली. फक्त त्यांनी शिस्त लागली पण ना, त्यांनी आम्हाला शिस्त पण लागली, आणि माझं प्रेम तेवढंच होतं आजीवरती जितकं होतं यांचं दोघींचं, तितकं माझंही होतं प्रेम. म्हणजे शेवटी सगळ्यात जास्त आजीचं यांनी केलंय. मी तर रोज शूटिंग करायचे त्यावेळेला पण. म्हणजे लिटरली आजीचं घड्याळ होतं, आठवतंय का तुला? सोन्याचा पट्टा होता आजीच्या घड्याळामध्ये, तर तिने तो हे करून तिची जाड साखळी एक सोन्याची करून घेतली होती. तिने म्हटली ही चेन मी पल्लूला देणार. तिच्याकडचं सगळं पल्लूचं, म्हणजे चेन, कानातले, बांगड्या होत्या तिच्या 4, ते सगळं हिचं, पण कोणाला काही नाही. मी आईला म्हटलं की आई, म्हणजे माझा हा चांगुलपणा बापरे, जाऊ देत, तो मुलगा आहे तर त्याला जाडचे नसू देत, मला जरा नाजूकच चांगली दे. तेव्हा असं काही डोक्यात नाही सोन्याचा भाव आता. पण हे क्रेडिट हिलाच जातं की ती म्हणाली नाही, आम्ही तिघांमध्ये जे काय आजीचं आहे ते आम्ही तिघही वाटून घेतो. चांगुलपणा, मोठेपणा. आता आपण तुमचा बॉन्ड बघून असं वाटणार नाही की तुम्ही इतके, म्हणजे आताच्या काळात एवढं छान भावंडांचं एक क्रिएट माहोल करतो किंवा एकत्र राहतात एवढे, आणि तेवढं प्रेम आहे. कारण आता आपण बघतो तर खूप जेलसी एकमेकांमध्ये येते. लग्न वेगळं झालं की भांडणं होतात, मग नवरा किंवा बायको मध्ये येतात, आणि मग ते जे होतं ते होतच, पण तुमच्यामध्ये ते दिसत नाहीये. आणि हे छान आहे, टचवूळ. एक पण आहे मला दर्शनाचं पण बोलायचं इथे. ह्याची बायको दर्शना, म्हणजे आमची भाऊज आहे, तिचंही क्रेडिट आहे. कारण घर लग्नानंतर आधी वेगळं असतं आणि सून घरात आल्यानंतर थोडंसं एक वातावरण बदलतं, पण तिने ते काही असं तसं ते कंटिन्यू ठेवलंय. ती आमच्यात जेल झाली. अच्छा, पण आमच्यासारखंच आहे अगदीच. पण खरंच मज्जा मज्जा. आता खूप भांडणं होतात, तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? कारण एक उपदेश नाही किंवा तुमच्याकडचा एक एक्सपिरियन्स कसा चांगला आहे, तुम्ही तसे न राहता कसे छान राहू शकता. मुळात मला असं वाटतंय की आपण एकाच आईच्या पोटी जन्माला आलोय. आपण आपल्या माणसांच्यासाठी काम करायला हवं, आपण आपल्या माणसांसाठी लढायला हवं. आपण एकमेकांमध्ये लढून काय पॉइंट. आणि
काय शेवटी म्हणजे पैसा अडका तुम्ही थोडीच वर घेऊन जाणार आहात. एकी गरजेला उपयोगी कोण पडणार? आपलीच माणसं ना, बाकीचे कोणी येणार नाहीये. सो आपण आपल्यालाच एकत्र बांधून ठेवणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे. आणि नुसतंच गरजेला असं नाही, सगळ्याच बाबतीत मनातलं काही बोलायचंय, फिलिंग्ज आहेत. आता तुम्ही भावाभावांमध्ये भांडणं झाली तर तुम्ही एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे, त्यांची पोरंही भेटत नाहीत. म्हणजे मग ते पुढे कंटिन्यू होणार कसं रिलेशन्स? म्हणजे आमचं आता बॉन्डिंग एवढं चांगलं आहे की कधी कधी माझा मुलगा मला म्हणतो की मी म्हणते मला वेळ नाहीये तुला तिथे नेण्यासाठी, कशाला मामाला फोन करतो तो मला घेऊन जाईल आणि तू कशाला यायला पाहिजे. तो 10-15 दिवस ह्याच्याकडे राहतो आणि मला एक फोन पण करत नाही. आणि हिचा मुलगा ह्याची मोठी मुलगी दोघही फोनवर एवढे तासनतास बोलतात. काय बोलतात त्यांचं माहिती, फालतू काहीतरी हसत असतात काय, आणि ते आमचं सिक्रेट आहे. म्हणजे मला असं वाटतं आमचं जे बॉन्डिंग आहे ते त्यांच्यात आम्ही बरोबर. दोघांच्या मध्ये 6 महिन्याचं अंतर आहे. ओके. याची मुलगी 6 महिन्यांनी मोठी आहे, एवढंच अंतर आहे. अच्छा. पण खरंच छान बॉन्ड आहे, कारण एक लांबून बघताना आपण मला फोटोज मध्ये कळतं ते आपण जे क्लोजनेस येतो, आणि फेक फोटो आणि खरे फोटो मध्ये कळतं ते. आणि ते तुमचे काल फोटोज बघितले, बापरे एवढं गोड आणि गोड फोटोज होते, खरंच छान होते ते. आणि आधी असं वाटलेलं ह्यांच्याकडे फोटोज असतील की नसतील असं पण झालेलं वाटत. आणि धडाधड फोटोजचे माझा फोन भरला ना की मला लॅपटॉप मध्ये कॉपी करायला लागतं, त्यामुळे मी ऑलमोस्ट सगळेच फोटो मध्ये लॅपटॉप. अच्छा, त्यामुळे ते एकदम ते कळून येत होतं. नाहीतर खूप फोटो आहेत, खूप म्हणजे बापरे. त्यावेळेला आपण माथेरानला गेलो होतो ना, आमची पूर्ण फॅमिली आम्ही माथेरानला गेलो होतो. त्यावेळेला आम्ही फोटोग्राफर तिकडे असे असतात ना, कुठे कॅमेरा वगैरे एवढे होते, तर तेही फोटोज आमच्याकडे आहेत. पण ते अल्बम मध्ये असल्यामुळे ना पटकन नाही तुला पाठवायला. हो, पण छान आहेत सगळे फोटो जेवढे. ते लहानपणचे काकूला सांग, काकूकडे असेल एक फोटो पाठवला होता. आपण इतक्या दिवसांनी असं छान भेटतो, गप्पा मारतो. पण तुम्ही जेव्हा गप्पा मारता, भेटता, खूप असे प्लॅन करून भेटता, आणि तेव्हा काय टॉपिक्स येतात तुमच्यामध्ये नॉर्मली? खरं सांगू, आम्ही टॉपिक्स पेक्षा ना गप्पा मारतो. इन जनरल गप्पा असतात, खेळणं जास्त असतं आमच्याकडे. अच्छा. आम्ही नावगाव फळफुल खेळतो अजूनही. सगळे मुलांना पण प्रचंड आवडतो. म्हणजे तासन तास रात्री जेवण झालं की जवळजवळ 1-1.5 पर्यंत हा गेम आमचा चाललेला असतो. मग भांडणं, मग मी आधी लिहिलं नंतर लिहिलं असं सगळं करतो आम्ही. पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, सापशिडी, लुडो हे खेळतो, आणि असं प्रत्यक्ष खेळतो, गेम मधनं नाही. उनो खेळतो, सगळं खेळतो आम्ही. गेम्स म्हणजे तुम्ही सगळं गेम्स मध्येच गुंतून जाता पूर्ण रात्र दिवस. काय असतं ते? तुम्ही एकमेकांना पहिलं गिफ्ट दिलेलं तुम्हाला आठवतंय का? पहिलं गिफ्ट मी खूप दिले तेव्हा मला आठवत सगळे गिफ्ट आम्हाला हिच्याकडनंच मिळाले. त्याच्यामुळे ह्याला गेलो होतो ना बरोड्याला, तेव्हा मला वाटतं ड्रेसेस आणले. ह्याने ड्रेसेस आणले, साड्या नाही, मद्रासून साड्या आणल्या होत्या. आणि तुम्ही एकमेकांना काय दिलं होतं की तुमच्याकडून असं काय गिफ्ट गेलं होतं? खूप मुलांना कमी गिफ्ट दिले, पण मी खूपच दिले, त्यामुळे मला तर आठवत सुद्धा नाही. आम्हाला गिफ्ट असं आठवत नाही. मला आवडतं आणि गिफ्ट द्यायला, सो मजा येते. कसं तुम्ही ते गरज पडली की मी असते काहीतरी हे करायला, पण मी असं काही मला असं आठवत नाही की मी गिफ्ट असं काही स्पेसिफिक आठवत नाहीये, पण दिलेत एकमेकांना. हो, मगाशी मी म्हटलं ना प्लॅनिंग तिचं असतं, ती गिफ्ट वरती जास्त प्रेशर नाही देत, पाकिटात पैसे. ऍक्च्युअली मी तुम्ही घ्या काय हवं. मला सुचत नाही काय गिफ्ट आहे, हिला खूप सुचतं की हे हिला पाहिजे आता यावेळेला, सो ती तसं देते. मला ते काही सुचत नाही. आणि मग गप्पांमध्ये वगैरे काही मेजरमेंट चुकलं त्यापेक्षा पैसे दिलेले बरे. नाही, आणि गप्पांमध्ये बोलता बोलता कळतं ना कोणाला काय हवंय, आता मला हे घ्यायचंय, ते मी डोक्यात ठेवते. मला पण सुचत नाही म्हणजे गिफ्ट काय द्यायचं असं ह्याचं. त्या बाबतीत माझी बायको जबरदस्त आहे. हो, ती म्हणजे हॅट्स ऑफ आहे ती. बापरे, काय गिफ्ट सॉलिड आहे. आणि तिला बरोबर माहिती असतं आता ही व्यक्ती या वेळेला येणार आहे, तर ती आदल्याच दिवशी सगळी तयारी करून ठेवते. हिच्यापेक्षा बाप आहे प्लॅनिंग मध्ये ती. आपण सिरियल मध्ये पण भावंड बघतो, रक्षाबंधनचं निमित्त म्हणून विचारते. सिरियल मध्ये पण भावंड बघतो किंवा मानलेले वगैरे पण असतात. तर तुमचे कोणी मानलेले भाऊ बहीण सिरियल मधले किंवा व्यतिरिक्त बाहेरचे तुमचे ऑफिस मधले किंवा असे फ्रेंड सर्कल मध्ये असे कोणी आहेत का?
माझा कॉलेजचा एक मित्र आहे बिपिन मेहता, तो अजूनही माझ्या टच मध्ये आहे आणि जरी रेग्युलर दरवर्षी म्हणजे मी त्याला राखी बांधत नसले तरी आमचं फोनवर कॉन्व्हर्सेशन, म्हणजे जसं एक खास मैत्रीण असते ती वर्षानुवर्ष भेटलो नाही तरी फोनवर एक असं काही राग रुसवे काही नसतात आणि गरज पडली तर लगेच कॉल आणि बोलणं असतं, तसं आमचं रिलेशन आहे माझं आणि बिपिनचं. तो विरारला राहतो, आधी परेलला राहायचा. पण ती जाते दरवर्षी रक्षाबंधनला त्याच्या भाऊबीजेला का रक्षाबंधन गणपतीला गेले होते मध्ये त्याच्या घरी आणि रक्षाबंधनला गेले होते. आहे आमचं खूप छान. तुमचं कोणी नाही? माझं कोणीच नाही. तुमचं? माझा हा भाऊ आणि ही बहीण संपलं. बाकी कोणी भाऊ बहीण नाही, सगळे मित्र मैत्रिणी. मला कोणी राखीच बांधायची नाही मुली. मला कोणी राखीच बांधून नाही शाळेमध्ये. बापरे, आई ग, हे काहीतरी आहे, कॉन्फिडन्स आहे. तेवढे हँडसम तुम्ही दिसत होता आणि आताही दिसतंय. सिरियल मध्ये आपण जेव्हा काम करतो ते एक भावा बहिणीचं नातं ते दाखवलं, ते तुम्ही क्रिएट कसं करता की हे रिलेशन आठवून की असं ऑपअप होत जातं? ते नाही होत जातं. माझं बॉन्डिंग खूप पटकन होतं ते आहेच. सो मला खूप बॉन्डिंग झालेलं आवडतं. जेवढं बॉन्डिंग आर्टिस्ट बरोबर होतं ना तेवढं तुम्हाला ते स्क्रीनवर दिसतं आणि तेवढं ऑडियन्स कॅच करतं, तेवढं ऑडियन्स आपल्यात इन्व्हॉल्व्ह होतं, जास्त प्रमाणात ती सिरियल बघितली जाते. बरोबर. सो मी त्याच्यावर माझं कॉन्सन्ट्रेशन असतं डे 1 पासून. ते आहेच, कारण काम करताना पटकन कळून येते की समोरच्या व्यक्तीने जलप किती लवकर झाला असेल, नाहीतर ऑकवर्डनेस चेहऱ्यावरती लगेच कळून येतो. तुमचं झालं होतं असं? हा, म्हणजे कधी कधी असं होतं की काही कलाकारांच्या गोष्टी पटत नाहीत आपल्याला, म्हणजे अदरवाईज सीन व्यतिरिक्त म्हणते मी, पण त्याचा परिणाम माझं असं म्हणणं आहे की सीनवरती होऊ द्यायचा नाही आणि सीन व्यवस्थित करायचा. पण म्हणूनच त्याच्यासाठी असं जरी राग रुसवे फुगवे असले कोणाचेही तरी सुद्धा ते विसरून छान बोलावंच लागतं आपल्याला. जनरली माझं कोणाशी असं वाकडं नाहीच आहे आणि मी हिच्या पावलावर पाऊल ठेवून मी असं कधी वागत नाही. फक्त हिच्या एवढं मी असं एकत्र अशी येत नाही कोणाबरोबर. म्हणजे मी कोणावर विश्वासच ठेवू शकत नाही, हा माझा स्वभाव. हा, म्हणजे मी फक्त कन्झर्वेटिव्ह आहे खूप. नाही, मी रिझर्व्ड आहे पण तरी सुद्धा मी एवढा विश्वास नाही ठेवत जेवढा ही ठेवते. हिला असं वाटतं की सगळे हिच्यासारखेच असतात, पण असं नसतं. त्याच्यामुळे माझा सगळ्यांवर विश्वास नाही, पण माझं बॉन्डिंग सगळ्यांची खूप छान आहे. तुमचं असं काही? माझं तर सगळ्यांबरोबर बॉन्डिंग सगळ्यांसोबत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऍक्च्युली सगळ्यात कोणाला त्रास देऊच नाही. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः रिस्पेक्ट स्वतःला द्या, दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्या. त्यामुळे मला कोणीच त्रास देत नाही कधी, सगळे हॅपी हॅपी असतात. हे छान आहे ऐकून की तुम्ही ऐकून एवढ्या गोष्टी शिकताय आणि अजून शिकण्यासारख्या आहेत. पण एकमेकांबद्दलची एखादी गोष्ट आवडती आणि नावडती सांगायची असेल ती काय असू शकते? हिची आवडती गोष्ट म्हणजे एक तर ती सगळ्यांना मदत करते आणि त्याच्यासाठी ती तत्पर असते. म्हणजे वाट बघत असते कोण मला माझ्याकडनं मदत मागतंय, अशी साधारण असा स्वभाव यायचा. ही तिची सगळ्यात चांगली. म्हणजे माझ्यासाठी तिला काही सांगितलं नाही ऑन द स्पॉट तयार असतो आणि ते पॉझिटिव्ह असतं. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे आता नाही म्हणू शकत मी, कारण आता तिचं वजन कमी होत त्याच्यामुळे तोंडावर ताबा, म्हणजे खाण्यावरती ताबा नव्हता, पण आता हळूहळू तो येतोय. त्याच्यामुळे ती एक आवड. अरे मी आता 8 महिने होऊन गेले थम्सअप प्यायले नाहीये. हा, तुम्ही मागे पण बोललेलात मला खूप आवडतं. तेव्हा 6 महिने झालेले, आता 8 महिने झाले. आहे तेवढा कंट्रोल केलाय. बाकी तुम्हाला एकमेकांबद्दल सांगायचंय? बद्दल चांगली गोष्ट म्हणजे तो सुद्धा हिच्यासारखाच असा हेल्पफुल आहे. कधीही मला काही गरज पडली आणि मी फोन केला की त्याच्याकडे पॉझिटिव्ह उत्तर असतं आणि तो हेल्प करतो. आणि नेगेटिव्ह तसं काय इशारे होते? जेवण बनवलं असं. कुकिंग मध्ये तो अप्रतिम आहे. खरं तर त्यांनी चुकीची फील्ड निवडली. तो शेफ ऍक्च्युली. हो, विचारतोच होता खरं मला. आपण असं एक हॉटेल उघडूया तिघं मिळून. काय म्हणाला? सॉरी, आपलं दादरला कुठलं आहे का ते कॉलेज? कीर्ती कॉलेज नाही, केटरिंग कॉलेज. तिथे पण गेलो होतो मी सुरुवातीला, म्हणजे 10th आफ्टर 10th. तर ते पर्सेंटेज मुळे मला ऍडमिशन नाही मिळाली. आता मी सिरियसली शेफच्या एक आणि आता झालं मी हिचं सांगते आता. नावडती राहिली. नावडती राहिली.
आम्हाला आठवावंच लागेल ना आवडत्या कारण सगळ्या गोष्टीसाठी. नाही, चांगल्याच काही गोष्टी गोष्टी- असल्यामुळे अशा मी सांगू हा. का की कुठली काही गोष्टींमध्ये ते काम सुरू केलं ना ते कम्प्लीट नाही होत. सेम आहे माझं, सेम अच्छा हा. Same. सगळ्या गोष्टीत नाही, काही काही गोष्टींमध्ये गोष्टींमध्ये सेम आहे माझं, हे सेम. असतं काही हा. आणि पण it's ते okay. चेंज करायचं. आता तुमचं. आता मी विसरले यार तो पॉइंट. तुम्ही सांगा मग तोपर्यंत मी सांगते, आठवते. हिचं ना कोणाचंही सांगा, असं काही नाही. एकमेकांबद्दल सांगायचंय, सो कोणाचंही. एक आहे पण ते नाही सांगणार मी आता. चांगलं आहे का? चांगलं नाहीये का? हा म्हणजे मग नको सांगू. चांगली गोष्ट तर सांगा. चांगली गोष्ट म्हणजे ती सजेशन खूप चांगले हा. प्रचंड. म्हणजे तुम्ही एनीवन कॅन कम टू हर फॉर एनी सजेशन, शी विल गिव्ह अ परफेक्ट सोल्युशन फॉर दॅट. वा, नावरती नाही सांगू शकत. नावडती अशी की नाहीच आहे खरं तर दोघींमध्ये नावडती काहीच नाही. ऍक्च्युली असं काहीच नाही. त्या विचारा घाबरत काय बोलतात एवढं झालेलं. नाही, एवढी गॅरंटी आहे, सांगितलंय. एवढी गॅरंटी आहे की आम्ही तिघही एकमेकांबद्दल काही वाईट बोलू शकत नाहीच आहे नाहीच आहे. मुळात. इतकं सगळं छान आहे, टचवूड. परत टचवूड करते. इतकं चांगलं बोललं की भीती वाटते ना. हो. तुमच्या नावांबद्दल पण एक मी ऐकली होती की किस्सेत की नावं कशी ठेवली तुमची. ते नाव हा, पौर्णिमा, हो. ययाती. मी सांगू का आणि तुमचं? मुळात मी त्याचं सांगते ना, हा. हिचा नारळी पौर्णिमेचा जन्म आहे, त्यामुळे हिचं नाव पौर्णिमा ठेवलं. आई जेव्हा गरोदर होती माझी ह्याच्या वेळेला, तेव्हा ती ययाती कादंबरी वाचत होती. आई नाही, दादा. वाचत. दादा नाही, बाबा, आई. हो नाही दादा वाचत होते. वाचत होते. तर पण दादाने सुचवलं म्हणजे म्हणजे. हा. ओके ओके ओके. ते नाव थोडं वेगळं आहे कारण ययाती जेव्हा काल आलं होतं व्हॉट्सअप मध्ये म्हणलं बापरे हे नक्की मुलाचं. ययाती म्हणजे हा. ययाती नावाचा राजा राजा होता. आणि तेव्हा जेव्हा हा पोटात होता आईच्या, तेव्हा बाबा ते आमचे बाबा वाचत होते. आम्ही त्याला दादा म्हणायचो कारण ते घरात सगळ्यात मोठे, त्याच्यामुळे सगळेच दादा म्हणायचं, तर आम्ही पण दादाच म्हणायला लागलो. तर ते ययाती पुस्तक वाचत होते आणि तेव्हा ते म्हणाले जर मुलगा झाला तर नाव ययाती ठेव. अच्छा, असं ते झालं. माझं अक्षर वेगळंच आलं होतं, पाळण्यातलं नाव वेगळंच आहे आई बाबाने ठेवलेलं. मग माझे आजोबा म्हणाले की नाही, माझ्या आजोबांची मी प्रचंड लाडकी, कारण त्यांना तिघही मुलगे झाले आणि त्यांना मुलगी नाही झाली याचं दुःख होतं. आणि मी पहिली मुलगी झाले ना, म्हणून पहिली नात म्हणून माझं खूप कोड कौतुक. तर ते म्हणे नाही, गोल चेहरा आहे, नारळी पौर्णिमेचा जन्म आहे, हिचं नाव पौर्णिमाच ठेवायचं. सो असं ते झालं. आणि माझं काहीच नाही. हे पण एक कारण आहे. बरं आणखी हिचं हिचं काहीच नाही. आणि काय माहितीये ना, मी पहिली मुलगी माझं मस्त बारसं केलं मोठं. हा दुसरा मुलगा झाला म्हणून मोठं बारसं केलं. हिचं बारसंच नाही, घरातल्या घरात हिचं घरातल्या घरात बारसं केलं. मग ही म्हणायची की सगळ्यांचे बारशाचं फोटो. मग आईने काय केलं, आमच्यातलेच लहान बाळ कसं कळत नाही ना कोण आहे लहान, हे तुझं बारसं आहे, ही तू आहेस. अरे असं करून हिला फोटो दाखवले. पण नाही माझे फोटो लहानपणीचे त्याच्यामुळे. आणि हे त्याच्यानंतर असं प्रत्येक वेळेला व्हायचं, हिची पुस्तकं वापरलेली मी, हिचे कपडे मी मला नवीन कधी मी म्हटलं दरवेळी माझ्याच बाबतीत का असं होतं, म्हणून हे सगळ्या गोष्टी त्याच्यात ऍड ऑन होत गेल्या. आणि लोकांची भर अजून. पण हे तुमचे नावांचे पण किस्से ऐकायचे होते, कारण मी तुमचंच एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं होतं की एक तर ययाती नाव वेगळं, पौर्णिमा ठीक आहे, पल्लवी का आता कळलं काहीच नाही, सॉरी. पण ठीक आहे, एवढं पण नाही, छान नाव आहे पल्लवी. मला आवडतं माझं नाव. मला पण आवडतं पल्लवी नाव, मलाही आवडतं. छान आहे. इतके दिवस तुम्ही एकत्र फिरायला जायचे प्लॅन केले आणि कोणामध्ये अशी भांडणं झाली आहे का की मला इथे जायचंय आणि त्याला तिथे जायचं? कधीच नाही. कधीच नाही. आम्ही कलेक्टिव्हली आम्ही डिसिजन घेतो की बाबा असं ठिकाणी आपली रिक्वायरमेंट काय आहे ना, त्याच्या हिशोबाने आपण कलेक्टिव्हली डिसिजन घ्यायचं, त्याप्रमाणे आम्ही करतो. एकमेकांना तुम्ही ऍडवाइस काय दिली असेल की तू असं कर, रिलेशनशिप ऍडवाइस म्हणा किंवा फ्रेंड्स ऍडवाइस, काही ऍडवाइस, असे फनी ऍडवाइस हिनीच जास्त दिलेत आम्हाला. मी कमी देतो, ह्या दोघी जणी जास्त. पण काय दिले असतील असे, आणि तुमच्या आता लक्षात आहे ऍडवाइस? मुलांची वागण्याच्या बाबतीत ही मला ऍडवाइस देते त्या बाबतीत बऱ्याच, म्हणजे कारण तिने 2 तिच्या मुलांना पुतळ्यांना वरती खूप चांगले संस्कार केलेत लहानपणी. त्याच्यामुळे ती मला सांगायची की अथांग जेव्हा लहान होतं त्याचं असं कर तसं कर, असं बरंच तिने मला त्यावेळेला सांगितलंय. आणि याच्या बाबतीत म्हणायचं तर तसंच सेम. हा प्रचंड फोन वेडा आहे, त्यामुळे ह्याच्यामुळे मुली पण, ह्यांनी फोन बाजूला ठेवला तर मुली ठेवतील ना, तर ते त्याला मी ओरडायचे तेवढं की तू आधी फोन, आणि आता एवढ्या लहान वयात मुलींना फोनच द्यायचा नाही, हे सगळंच म्हणजे हे मी
ही ऍडवाइस दिली. पण मला ना तुमचे लहानपणीचे किस्से अजून ऐकायचे. मी कॉलेजवाले पण चालतील ज्यामध्ये तुम्ही मारामारी सुरूच ठेवली आहे आणि एक मोठा किस्सा झाला आणि तो फनी पण आहे किंवा सिरियस पण आहे असा स्वप्न एक आहे. म्हणजे तेच आमच्यामध्ये हिचं नाही, आमच्या दोघांमध्ये काहीतरी झालं होतं. आता मला टॉपिक आठवत नाहीये, पण इतकं काहीतरी पीकला गेलं होतं ना, मारामारी म्हणजे इतकी साधारण जीव घेऊ एकमेकांचा, इतके चिडलं होतं दोघे. पेन्सिल आहे ना, पेन्सिल, टोकदार पेन्सिल घेऊन ती मला इथे खुपसली होती याच्या आणि इथे खुपसली, इथे त्याचा डोळा वाचला. खोप आहे ना, कुठेतरी आहे इथे, कुठेतरी आहे. पण ती तुझी नुसतीच खोप आहे, माझा इथे डाग पाडलाय, इथे डाग आहे हा. साधारण निळा तीळ असं कुठला निळा तीळ कोणालाच नसतो. कोणी केली भयंकर नखं मारायची, भयंकर. आणि सध्या म्हणजे आईनी जेव्हा बघितलं आमचा अवतार, जे काय झालेलं, प्रचंड रडली होती आई. तुम्ही सॉरी, हे आणि आम्हाला मारायची, आम्हाला कशाने जे दिसेल त्याने मारायची दोघांना. आणि आई मारायला आली नाही, ही मारती म्हटलं ना आम्ही रडायचो. मग बुक्के मारायची, मग आई हिला मारायला आली ना की कोपऱ्यात जाऊन बसत इतकी ऍक्टिंग करायची की आई मग जाऊ दे करून दिलं, सोडून द्यायची. आणि मी तशी नाजूक होते ना लहान असताना, मला लागेल मारलं तर, म्हणून विषय संपायचा तिथेच. त्या ऍक्टिंगचा उपयोग. बापरे. पण एवढे सिरियस तुम्ही असता आणि एक असं कधी झालंय का की तुम्ही बोलणंच बंद केलं, की तुम्ही एकमेकांवर रागवलाय असं आणि बोललाच नाही? राग कसा तुम्ही व्यक्त करत असाल, एवढे फनी आहात? मग डायरेक्ट बोलून तोंडावर आम्ही नाही, हे मला तुझं अजिबात आवडलेलं नाही. अच्छा बरं, ओके, सॉरी, संपला विषय डायरेक्ट. बापरे, एवढी मॅच्युरिटी. एकदम. हिच्यामुळेच आमचं पण तसंच, आम्ही ते शिकलो ना. आणि मुळात माझे आई बाबा खूप शांत आहेत, म्हणजे ते स्वतः भांडायचे हेही आम्हाला कळायचं नाही, कारण त्यांचं मौनव्रत असायचं ते भांडले की. अच्छा. आणि ते एकमेकांची बोलायचं नाहीत. मग माझे बाबा सांगायचे की आईला सांग जरा हे कर, आम्ही आई हे जरा बाबांना नेऊन दे, तेव्हा आम्हाला काहीच कळायचं नाही. माहितीये का ते का कळलं नाही? कारण त्यांना ऑर्डर करायची सवय होती ना. ते काय करायचं माहितीये, हॉलमध्ये बसले असतील ना तर आईला सांगायचंय की जरा पल्लूला बोलव किंवा अक्काला बोलव, इथे यायला सांग, माझं काम आहे, काय हवंय तुम्हाला, ते अभ्यास करत सांग, ते बोलवलं म्हणून सांग. आम्ही गेलो की जरा पंखाला, म्हणजे की बेसिक कामं सुद्धा ते आम्हाला सांगायचे. त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली होती की ऑर्डर करतात. पण आम्ही तिघही खूप ब्लेस्ड आहोत, आम्हाला खूप चांगले आई बाबा मिळाले, खूप चांगले. वाव. असे आई बाबा सगळ्यांना मिळत. खरंच. मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही कोणी उत्तर द्या किंवा काही असू शकतात, नॉर्मल प्रश्न आहेत. की पहिलं भांडण कोण सुरू करतं किंवा करायचं? म्हणजे मी पण सांगू शकते. सॉरी कोण पहिलं म्हणतं? आम्ही दोघेही. पण मी आता ती बस सुधारली आहे, बरीच वर्ष झाली त्याला. मी पण आधी मला राग यायचं, मला मी का सॉरी म्हणू, मी चुकलेलंच नाहीये तर मी का सॉरी म्हणू. पण आता स्टाईल ऍडवाइस कोण देऊ शकतं? स्टाईल ऍडवाइस मी देतो कधी कधी. अच्छा, तुम्ही देता. आणि डोळे सुंदर आहेत वगैरे ठीक आहे, पण पहिल्यांदा जेव्हा लेझर वगैरे केलं तेव्हा भीती वाटली? नाही केलं ते लेन्सेस वापरते. अच्छा, चष्मा वापरते आणि बाहेर जाताना लेन्सेस वापरते. ओके. ते लेन्सेस वापरत होते, पहिलं घाबरलेलं कोण की अरे बापरे डोळ्याला काहीतरी झालंय असं? मीच घाबरले, प्रचंड घाबरले. आणि आम्ही बघत होतो काय करते, कौतुक पहिल्याला माहितीच नाही हे काय प्रकरण आहे, मग असं बघत असं काय करते, कसं करते. क्युरियस कोण असतं जास्त? मी. प्रत्येकच बाबा. रडका बाबू कोण आहे? मी. जास्त मनवतो कोण? म्हणजे असं मनवायला गेलं तर असं आम्ही दोघंही करतो. दोघं. मॅच्युरिटी कोणामध्ये जास्त आहे? काही कोण खाऊ शकतं? मी. बेसिकली मेन. आम्ही दर महिन्यात ते मी खाऊ शकतो. नाही, त्याला सगळंच चविष्ट असतं. तो कारल्याची भाजी पण तितक्याच चविष्ट. मला कारल्याची भाजी पण ती एक विशिष्ट पद्धतीत बनवली पाहिजे. आणि आम्ही ना दर महिन्यात एकदा हॉटेलमध्ये जेवायला जायचो. हे आमच्या बाबांनी हे सवय लावली. अच्छा. योगी सुयोग अशा चांगल्या हॉटेलमध्ये आम्हाला ते घेऊन जायचे दर महिन्यात. अप्रतिम चायनीज मिळतं तुम्हाला किती पाहिजे. ऑर्डर केलं ना की काहीतरी उरायचं, तर ते उरलेलं सगळं हा संपवायचा. आणि आमच्या ताटातलं पण माझं कसं
थोडंसं जरी वाढलं तरी माझा आहारच मुळात कमी असल्यामुळे हे एक घास पण मी जास्त खाऊ शकत नाही. तर ते ताटातलं उरलेलं असायचं ना की मला हे नकोय, ते सगळं हा संपवायचा. सगळ्यात आमचं भांडण कशात व्हायचं माहितीये, मी सांगू शकते. भाजी आमटी वगैरे संपल्यानंतर ना, तळात राहिल्यानंतर कडेला जे उरतं ना, ते खूप छान. अरे ते आज आता काल तू संपवलं असं कढई, आज मी संपवणार आहे, असं आमची भांडणं दोघांची. बापरे. त्याच्यावरनं भांडणं व्हायची. बटाट्याच्या काचऱ्या करतो ना, तेव्हा खाली खरपूस सगळं लागलेलं असतं ना, ते तर त्याच्यावर भांडण आमची. काय भांडतात तुम्ही? ट्रॅव्हल बडी कोण होऊ शकतं केव्हाही, म्हणजे असं म्हणतो ना सडन प्लॅन करतो आणि ट्रॅव्हल बडी तिघही. आणि डेस्टिनेशन फेवरेट एकमेकांचं सांगा. अरे देवा, असं काय असं वेगळं फिरलोय. फेवरेट डेस्टिनेशन की कधी तुम्ही जाऊ शकता असं? कधी कोकण, जिथे कोकण नाही डेस्टिनेशन नाही, जिथे आम्ही सगळे एकत्र आहोत ना ते फेवरेट. ते फेवरेट. माझं फेवरेट म्हणायला गेलं तर कोकण. हो डेफिनेटली, मलाही कोकणातच आवडेल. कधी आमचं घर होतं कोकणात आधी, आंब्याची, कोकम अशी सगळी झाडं होती भरपूर. क्युझिन फेवरेट काय असू शकतं? चायनीज. नाही एवढं नाही. चायनीज आवडतं मला, पण कधीतरी वेगळं पण आवडतं मला. म्हणजे मला व्हरायटी आवडते खाण्यात, पण माझं सगळं आवडतं. व्हरायटी आवडतेच, पण बेस्ट चायनीज म्हणजे ते सहसा बाधत नाही, त्यामुळे असं काही नाही. मला नाही बाधत. नाही मला नाही बाधत. का सांगते, कारण बाकी पंजाबी स्टाईलचे हे सगळे तेल असतं खूप जास्त, ऍसिडिटी होते त्याने. मला चायनीजने ऍसिडिटी होत नाही, म्हणून मला चायनीज. तिचा कोटा तसा झाला. एकमेकांचे ऑइली खाल्लं तर पण कितीतरी वेळा ते हाका नूडल्स मध्ये केवढं ऑइल घातलेलं असतं. पण नाही चांगलं वाटत. नाही, पण मग हल्ली मी खूप चांगल्या हॉटेलमध्ये खाते. हल्ली असं पहिल्यांदा कसं स्ट्रीट फूड खूप आवडायचं वगैरे, ते आता सगळ्या रील्स बघितल्यापासून ना, त्याच्यात काय घालतात त्याच्यात काय घालतात बाहेरचं जनरली खात नाही. म्हणजे स्ट्रीट फूड वगैरे ना नाहीच खात. एकमेकांचा फनी किस्सा सांगायचा असेल तर पौर्णिमाताईंचे तर खूप फनी किस्से, ते मी खूप ऐकलेत. तर पण मला एकमेक सगळ्यांचे तिघांचे सगळ्या म्हणजे भावंडांचा, म्हणजे आमच्या व्यतिरिक्त आमचे कझिन्स पण आहेत, त्यांचा सगळ्यांचा मिळून एक फनी किस्सा असा होता की आमचा तळेगावला बंगला होता. आता नाहीये तो, म्हणजे माझ्या काकांचा बंगला होता. आणि वरती जाण्यासाठी ना आम्हाला गाद्या न्यायच्या होत्या. तर आम्ही लिटरली काहीतरी एक विषय असा झाला आणि आम्ही इतके हसत होतो, सगळे 6च्या 6 जण आम्ही हसत होतो. आणि ती गादी घालून पहिल्या मजल्यावरती नेण्यासाठी आम्हाला जवळपास 2 तास लागले. कारण सांगते, 3 जण वर 3 जण खाली आणि नुसते हसतायत. 2 गाद्या न्यायच्या होत्या, 2 गाद्या. एकात एक घालून आम्ही म्हटलं सिंगल कुठे न्यायची, एकाच फेरत होईल म्हणून 2 गाद्या. त्या जड झाल्या आणि लहान होतो ना तेव्हा आम्ही. हसायला लागली की तो बहुतेक 3 एकत्र काहीतरी असं होतं. आणि हसायला लागल्यावरती हाताचं हे जातो ना, ताकदच जाते ना हातातली, सुटायचं आमच्या अंगावर, आम्ही खाली परत गाद्या खाली, आणि त्याच्यावर हसत होतो आम्ही. आणि मग नंतर ते आठवून हसून ते आम्हाला काहीही चालायचं खेळायला, काहीही. आमचा प्रिंटिंग प्रेस होता, आणि प्रिंटिंग प्रेस मध्ये कसं असतं, ते कटिंग मशीन जे असतं ना, ते पुढचं रिम वेस्टेज, ते वेस्टेज ते मागे पडलेलं असतं. आम्ही त्याच्यात जाऊन पण खेळायचो, उड्या मारायचो. काहीही चालायचं, पोत्यांवर उड्या मारायचं, काहीही चालायचं. ठीक होते. आणि नाही ते बारदान असतं ना, त्याच्यामध्ये सगळे भरलेले असायचे ना पोत्यांमध्ये. त्याचा तो कापूस आणि एक विशिष्ट प्रकारचं त्याचं जे कापड असतं ते काहीतरी हवेत धूळ उडते त्याची. तर आम्ही ते इतकं खेळलो की माझी इम्युनिटी तेवढी ह्यांच्यापेक्षा कमीच होती लहान असताना. तर मी आणि माझी अजून एक कझिन आहे मनीषा म्हणून, पुण्याला असते ती आणि मी, आम्ही दोघी एकाच वेळेला आम्हाला टीबी झाला त्याच्यामुळे. आणि मग 1 वर्षभर त्याची औषधं घेत बसलो. इतकं आम्ही बेकार कंडिशन झाली होती तेव्हा, बापरे. खेळायचो. हो. आणि ह्यानी मला सायकल चालवायला शिकवली. तर ते त्यांनी म्हणजे दुसरं काय तर, म्हणजे खरं तर सायकल चालवणं फार कठीण नाहीये, पण माझ्यासाठी ते खूप कठीण वाटायचं. बॅलन्सिंग, मी कितीतरी वेळा ते हातगाडीवाले बिचारे असतात त्यांच्यावरती नेली आहेत आणि त्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत, पण तरी ह्यानी नंतर मला त्याच्यामध्ये परफेक्ट केलं. वाव, चांगलंय. आणि आम्ही लहान असताना म्हणजे मैदानी गेम खूप खेळायचो, म्हणजे लगोरी म्हणा, पकडापकडी म्हणा, लंगडी म्हणा. आम्ही सतत खेळायचो, दिवस रात्र आम्ही खेळायचो. जे हल्लीची मुलं काहीच नाही करत. तर मला वाटतं लहानपणीच मी तर सायकल, स्कूटर लहानपणी शिकलो. स्विमिंग पण माझे काका आहेत पुण्याचे, तर त्यांनी आम्हाला शिकवलं. आम्ही दोघी नाही शिकलो, माझ्याकडे 4 व्हीलरचं लायसन्स आहे, पण मी अजून गाडी नाही चालवत. मला भीती वाटते.
हे विचारायचंय की तुम्ही आता तुमची एवढ्या आठवणी आहेत, तुम्ही अजूनही एकत्र येत आणि खूप चांगली गोष्ट आहे ती. आताच्या काळात नाही एवढी भावंड कोण एकत्र राहत, भांडाभांडामध्ये इगोमध्ये खूप भरडली जातात आणि ती नाती तोडतात आणि वर्षानुवर्ष बोलत नाही. पण आता इतकी वर्ष छान बॉन्ड आहे, तर आधीचा एखादा मोमेंट किंवा आधीची एखादी गोष्ट जी तुम्ही आता मिस करताय आणि असं वाटतं यार ते परत जगलं पाहिजे. खेळच गोष्टी आहेत अशा. खूप गोष्टी आहेत. भरपूर आहेत, म्हणजे भरपूर. आम्ही ना तळेगावला जेव्हा सुट्टी पडली की तळेगावला जायचो. बरं आमच्याकडे लॉरी होती, कारण आमचा माल इथून तळेगावच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जायचा. तर कधी कधी रिकामा जेव्हा यायचा ना त्यावेळेला मग तिथून मटेरियल, रेडी मटेरियल इथे आणायला लागायचं. तेव्हा रिकामी लॉरी जायची ना, तेव्हा आम्ही त्याच्यामध्ये बसून जायचो. गाद्या टाकायच्या. टाकून आम्ही मुंबई ते तळेगाव प्रवास करायचो आणि मग तेव्हा पत्ते खेळणं सगळं त्या लॉरीत प्रवास. लॉरीतनं जायचो आम्ही. आणि मग ते आम्ही मिस करतोय. हं. आता नाही राहिलं ते. आणि तिथे जाऊन मग नंतर महिनाभर राहायचो. टेकडीवर जायचं. मग तिथे पाऊस, जून महिन्यातला पाऊस पडायचा, तर एवढी थंडी पडायची की गारा पडायच्या. आणि त्या पावसात तर त्या गारा वेचून आम्ही धुवून खायचो. त्यानंतर मागे धबधबा होता, हो. तो पावसाळ्यामध्ये इतका म्हणजे झरा इतका मस्त होता, अमेझिंग. त्याच्यात आम्ही भिजायचो आणि झाडावरती ही एकदा हाच पडला होता ना टाकीत, पाण्याच्या टाकीत. नाही नाही पडले होते ही कोकणात. हौदात पडली. देवा, हे दोघं जण खूप कुठे कुठे टाकीत पडलो. हं, पाण्याच्या टाकीत. पण टाकी होती ती 4 फुटाचीच. पण तेव्हा तो छोटा होता ना. लकीली आई तो वरती चढत गेला, ते आईने बघितलं. त्याच्या मागोमाग आई जाणार तोपर्यंत त्यांनी उडी मारली आणि आईने पाय पकडला आणि तिचे पाय थरथरायला लागले, कारण तसा तो जड होता ना. बापरे. आई अण्णा आले वरती. मग अण्णा वरती चढले म्हणजे काका. आणि ही हौदात पडली, अशी पडली, पाय वरती डोकं घालती. आईने घरातनं बघितलं, कोकणातल्या घरात. एवढूसा हा. मी ही छोटीशी होती ना तरी पण. दुसरीत होते मी. आणि अशी म्हणजे आता मी हिरा एवढी आणि गट्टांगळ्या खात त्याच्यातच बरं शेवाळ असतं ना थोडं, सटकत होते हात आणि मला त्याच्यात बाहेरच येता येत नव्हतं. आणि हा हौदाला लागूनच असा त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत उभा होता, पण त्याला माझा काही आवाज नाही आला मी पडल्याचा. आई चिडली, एवढं तुला कळत नाही. कठड्यावरती अशी पाय हे करून बसली होती ना, अशी आपण कोंबडा कसं म्हणतो आपण, बस तशी बसली होती. आणि ती पडली, ती डायरेक्ट तोंडच चिडले मी. बोलता पण नाही आलं तिला, ओरडता पण नाही. पाय दिसले म्हणून आई घाबरून उठली ना बाहेर आली. येतोय असं करून आई मग शेवटी तापानी फणफणलेली तशीच ताकद नसताना उठली आणि मला काढलं बाहेर. बापरे. पण आता ताई दोघी सिरियल मध्ये काम करतात, सो एक टाइम मॅनेजमेंट नाही होत किंवा भेटणं नाही होत, सणवार मिस मिस होतात. करतो. मी खूप मिस हो, करतो. आता या 2 वर्षात जास्तच. नाहीतर सणवार होतात, जनरली होतात आमचे, पण भेटणं जे म्हणतो ना आपण, फोनवरती कॉन्टॅक्ट असतो आपलं, व्हिडिओ कॉल्स वगैरे असतातच आठवड्यात एकदा वगैरे. भेटणं ऍक्च्युअली आहे ना, मला खूप इच्छा असते. असं वाटत असतं की या दोघी जणी घरी आल्या पाहिजे. लॉकडाऊन नंतर आमचं आईकडे जाणं जरा माझं जास्त कमी झालं, कारण मी खूपच बिझी झाले. त्यामुळे मला सिरियल सुरू होत्या. पण तेव्हा मिस करत फक्त व्हिडिओ कॉल्स वगैरे वरती मन भरायला. आईला बऱ्यापैकी आठवड्यात 2दा वगैरे माझा फोन होतो, व्हिडिओ कॉल होतो जनरली. आणि व्हॉट्सअपवर बोलतच असतो, मेसेजेस वगैरे चालूच असतात. एकमेकांकडून एखादी गोष्ट शिकलेली असेल ना, जसं मगाशी आपण ऐकल्याच गोष्टी शिकलेल्या, पण ते न कळत शिकलेल्या पण गोष्टी असतात आणि त्या सांगून राहतात की हे तुझ्याकडून शिकली, त्या कुठल्या असतील गोष्टी एकमेकांकडून, असं फक्त स्पेशली ताईकडून नाही, तिघांकडून एकमेकांकडून. हिच्याकडनं मी टाइम मॅनेजमेंट आणि मनी सेव्हिंग शिकले. आणि तुम्ही एकमेकांकडून? मी काय हिच्याकडनं तर असं बघून काही ना काहीतरी चालूच असतं. म्हणजे पर्टिक्युलर असं काही नाही, पण सगळ्याच गोष्टी जवळपास, सगळ्याच गोष्टी जवळपास. मी स्पेशली कसं वागलं पाहिजे, कुणाची सगळ्यात मोठ्यांची नीट बोलणं वगैरे, हे सगळं म्हणजे आई आणि ही. मी स्पेशली हिच्याकडनं इंडस्ट्रीत लोकांशी कसं बोलायचं आणि त्या गोष्टी शिकले, कारण मला कळायचं नाही कसं बोलतात, काय पद्धतीने काय प्रश्न विचारू शकतात आपल्याला आणि मग ते कशी आपण उत्तरं द्यायची किंवा कसं टॅकल करायचं काही वेळेला, ते सगळं हिच्याकडनं शिकले. मला कुठे कोर्स नाही करावा लागला, सगळं ट्रेनिंग मिळालं. आणि आधी ही तयार नव्हती, आधी नोकरी करत होती ती. हो. आणि मी तिला म्हटलं की काय नोकरीमध्ये महिनाभर काम करून 6,000 रुपये कमवणार तू, गरज काय तिकडे. इनिशियली 6,000 पगार होता ना तुझा. म्हणलं एवढं तसं करण्याची मेहनत करण्यापेक्षा, म्हटलं तिने नाही मी काय छान नाही दिसत, मी याला कोण घेणार वगैरे. मग तिला जबरदस्ती आणलं मी तिला. असं होतं की
एक आपला दुसरा पण एक बेस तयार करून ठेवूया. जर ह्याच्यात नाहीच करिअर झालं तर आपण किती उदाहरणं बघितली आहेत की मोठे मोठे बॉलिवूड मधले पण मोठे मोठे कलाकार आहेत की ज्यांच्या मुलांना काम नाहीये, म्हणजे एवढा ब्रेक मिळून सुद्धा सक्सेस नाही मिळालेलं. तर मग आहे जरी ब्रेक मिळाला तरी कशावरून मी सक्सेसफुल होईन ह्याच्यावरती कॉन्फिडन्स, म्हणजे शेवटी नशिबाचा पण भाग असतो. त्यामुळे मी म्हंटल की एक दुसरा एक बेस तयार ठेवूया की इन्कम पाहिजे आपला काहीतरी. आपण आता खूप गप्प झाले ऍक्च्युली आपल्या, आणि आता असं किस्से आणि आठवणी सगळ्याच कंटिन्यू राहतील. इंटरव्ह्यूच्या शेवटाला येऊया. जर एकमेकांना काही सांगायचं राहून गेलं असेल ऍज अ भावंड म्हणून, फ्रेंड म्हणून, फॅमिली म्हणून, तर ते तुम्ही आता सांगू शकता. वेळ घ्या पण तुम्ही एकमेकांना गोष्टी शेअर करू शकता, सांगू शकता, मन मोकळं करू शकता. तर काय कराल? ऍक्च्युली मला सांगायचं झालं तर असं आम्ही ना, म्हणजे माझा असा स्वभाव आणि हिच्यामुळेच येतो की काहीही झालं ना तरी सांगून मोकळं व्हायचं की विश्वास माझा बाकी कोणावरही, म्हणजे इतक्या वर्षांच्या अनुभवाने मी सांगते की कोणावरही विश्वास नाही माझा. त्यामुळे मी फक्त विश्वास ठेवू शकते ते माझ्या बहिणीवर, भावावर आणि आईवर. त्याच्यामुळे मी जे काही आहे ना ते सगळं हिला सांगते. त्यामुळे मी आम्ही असं कधी दुसरी आई आहे. असं कधी झालं नाही आतापर्यंत की आम्ही एकमेकांना काही सांगितलं नाही. सो असं सांगायचं काही असं तसं राहिलंच नाहीये. सो मी फक्त एवढंच सांगेन की थँक्यू दोघांनाही, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. आणि सेम वी आर ब्लेस्ड की आम्ही झालाय हे असं आमचं नॉनस्टॉप चाललेलं असतं. वी आर ब्लेस्ड की आमचं रिलेशन खूप छान आहे आणि असंच राहील कायम. त्यामुळे आम्ही सतत काही वाटलं, कसली भीती वाटली किंवा तरी मी हिला फोन करते, ही मला फोन करते. त्यामुळे आमचं बॉन्डिंग खरंच असंच आहे आणि असंच राहणार. मी पण सुरुवातीपासून मी हिला जे काय असायचं ते तिला सांगायचं वॉट एव्हर. हा जास्त मन मोकळं माझ्याकडे करतो, हिला घाबरतो थोडासा. हे तो काही चुकला विकला असला की का असं असं झालंय, बरं ठीक आहे ओके काहीतरी मॅनेज करूया. हिला घाबरत नाही, म्हणजे हिचं का हिला सांगायचं. सिक्रेट यांनी सांगितल्यानंतर दुसऱ्या क्षणी हिचं सगळं आईकडे असतं. आईला सगळं सांगते ना, कारण आईपासून काहीच लपून ठेवत नाही. त्याच्यामुळे तो घाबरतो. मी बोलतो तिच्याशी, सांगितलं तरी आईला सांगितलं हिला सांगूया. पण माझं एक आहे, मी खूप जरी सगळ्यांची गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने बोलत असले तरी एखाद्याच्या पर्सनल गोष्टी, माझ्या खूप मित्र मैत्रिणी आहेत ज्यांच्या पर्सनल गोष्टी अशा ज्या त्यांनी मला सांगितलेल्या आहेत त्या कुणालाही माहिती नाही. मी पण सेम एकदम कधीच नाही. आणि मी चुकूनही कधी बोलणार नाही. आईला तर मी मागच्याच मला वाटतं महिन्यात बोललो होतो, म्हटलं आज कुणीतरी विश्वासाने मला काहीतरी सांगितलंय की माझ्याकडून ती गोष्ट बाहेर गेली नाही पाहिजे. म्हणजे एक विश्वास आहे, बरोबर, ती सांगायचीच ना. आता आमच्या दोघांमध्ये किंवा आमच्या दोघांमध्ये बऱ्याच अशा गोष्टी, जास्त करून आमच्या दोघांमध्ये मी कोणालाच सांगितलेलं नाही आजपर्यंत. तर आई मला पण सांगू शकत नाही. त्या बाबतीत मग आईला माझ्यावरती बल्लू सगळं सांगते. मग ती तिला फोन करेल. आई माझी ॲक्युप्रेशर करते, म्हणजे तिने केलंय सगळं कोर्स आणि तिला तो पॉइंट सगळे माहिती आहेत. सो हिला काही झालं ना की आईला फोन करते, आई मला असंच होतंय, काय पॉइंट दाबू. तर मग मला काही झालं असेल दुसरीकडनं तिला कळतं की मला काहीतरी झालंय, तो मला फोन करतो, तू मला का नाही सांगत, मी लगेच तुला त्याचे पॉइंट सांगेन, तुला लगेच बरं वाटेल. तरी पल्लू कशी मला लगेच सांगते, तू का नाही सांगत. लाई सांगते तुला पण सांगेन. म्हणजे मला ना तिला टेन्शन द्यावं ही माझी इच्छा नसते, तिला लगेच ती टेन्शन घेते की आधीच मला सांगा, म्हणजे त्याच्यावर मी उपाय सांगेन. ती डॉक्टरच आहे आमची. खरंच तिने ॲक्युप्रेशर, आयुर्वेदिकावर अभ्यास, हात बघणं, सगळं बरंच काय काय करते. सेटवरती मोस्टली सगळ्यांचे हसे पॉइंट्स वगैरे दाबून दिले ताईंनी. त्यामुळे 74 वय आहे तिचं, 74 ना, हो 74 हो. तर ती अजूनही वेगवेगळे प्रकार शिकत असते युट्यूब आणि ह्याच्यातनं काय माहिती काय मिळते असं बघून. तर हे हात बघणं, ॲक्युप्रेशर, तिची आयुर्वेदिक औषधं, हे सगळे अभ्यास करून करून स्वतः मिळवली तिने. अच्छा. आणि हे आईकडनं आलंय, कारण त्यांचे म्हणजे आईची आई आणि बाबा घरगुती म्हणजे ती आपली आयुर्वेदिक नॅचरोपॅथी, ती औषधं घरी बनवायचे. आईचे आई बाबा, म्हणजे आता सांगितल्यावरती होईल, कोळी असतो ना, मोठा कोळी, खूप मोठे पाय असतात त्याला, म्हणजे हे कोळी जनरली दिसत नाहीत नजरेला, असे ते खूप असे जंगलातनं शोधावे लागतात ते कोळी. त्या कोळ्यांचे पाय काढायचे आणि
तोंड काढायचं आणि मागचा Color पोर्शन काढायचा, मधला पोर्शन असतो ना पोटाचा तो ठेचायचा आणि त्याच्यात गुळ मिक्स करून ती गोळी द्यायची. गळू असतात ना, गळू नाही, नारू नारू. नारूचे पेशंट्स बरे केले होते त्यांनी. आता मला वाटतं नारू औषधं त्यांच्याकडे होती. ऐकिवात पण नाहीये. नाहीयेत. हो, ह्या गोष्टी मी पहिल्यांदा कोणी असं झालं माझं. आजारच नाहीये, पण अशी खूप औषधं त्यांच्याकडे होती. ते आईत उतरलंय आणि अच्छा. आमच्यामध्ये आता थोडं थोडं उतरत. खूप छान गोष्टी. असेच तुमचा बॉन्ड दिसत राहू दे, फोटोज अपलोड करत राहा, रील्स टाकत राहा, त्यात तुमचा अजून छान बॉन्ड दिसेल. खूप मजा आली गप्पा मारून. थँक्यू सो मच. Thank you. आपण पुन्हा भेटूया नवीन सेगमेंट घेऊन. येस, खरंच मजा आली. तुम्हाला काय वाटलं? मला पण खूप मजा आली. म्हणजे खूप दिवसांनी आम्ही तिघ जण असं एकत्र येऊन इंटरव्ह्यू पहिल्यांदाच. आमचा तिघांचा एकत्र इंटरव्ह्यू पहिल्यांदा झाला. आम्हीच उत्साही होतो. काय घालायचं, काय घालूया, काय कॉम्बिनेशन काय करूया, अशापासून सगळंच खूप उत्साही होतो. आमच्या दोघींचा पण नाही झालं अजून. नाही झालंय. एकत्र नाही झालं. एकत्र नाही झालंय त्यांचं एकत्र. एकही नाही झालंय. बहिणी आहेत त्याच मुळात हो. माहित नाहीयेत कोणाला, आणि फक्त फोटोज आय गेस मध्ये अपलोड केला तेव्हा कळलं लोकांना हो. की ह्या दोघी बहिणी आहेत. आणि मग सगळ्यांचे कमेंट झाले, अरे बापरे. इथून मग सुरुवात झाली होती. खरंच थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट तुम्हाला फ्युचरसाठी. अशी Thank छान you. छान कामं करत राहा आणि आम्हाला असंच भेटत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू.